शिंदेही गप्प आणि अजित पवारही अर्थ सांगतोय. फडणवीसांना हटवायच्या हालचाली सुरू आहेत. आज शरद पवार जरांगेंना भेटण्याची शक्यता. वातावरण फिरलं तर फडणवीसांना शेकल. डिवचून पण शिंदेंवर अटॅक नाही. अर्थ सांगतोय फडणवीसांचाच गेम होतोय. आधीही आणि आताही हँडल करणं जमेना. फडणवीसांना खुर्ची सोडावी लागेल इथपर्यंत जरांगेंनी व्यवस्था केली आहे. नेमकं घडलंय का? मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. उद्यापासून पाणीही घेणार नसल्याचं ठणकावून मनोज जरांगेंनी सरकारला सांगितलंय. मध्यरात्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वर्षा बंगल्यावरती बैठका होत आहेत. मात्र ठोस असं हातात अजूनही काहीच येईना. आज तिसरा दिवस आहे, मात्र सरकारकडून अधोरेखित असा कोणीही प्रस्ताव घेऊन यायला तयार नाहीये. मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं, काय द्यायचं हे सरकारनं ठरवायचंय. मी माझ्या आरक्षणाच्या मतावर ठाम आहे. आंदोलनाची मुदत जरी आज सायंकाळी 6 पर्यंतची असली तरीही मी जागा सोडणार नाही असं मनोज जरांगेंनी सांगितले. दरम्यान आतापर्यंत मामाभाचे आमदार असलेले अभिजित पाटील, कैलास पाटील, ओमराजे निंबाळकर यांनी स्टेजवर जाऊन जरांगेंच्या मागणीला पाठिंबा दिलेला. दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये आता आमदार खासदारांनी सुद्धा मनोज जरांगेंसोबत चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये एकनाथ शिंदे जे सगळे करते करविते आहेत ते मात्र बाजूला सरलेत. एकनाथ शिंदे कुठे आहेत? त्यांच्यावरती बोलायला कोणीच तयार नाही. एकनाथ शिंदेंचे आता मनोज जरांगे उपोषणाला पुन्हा का बसलेत यावरती बोलायची तयारी नाहीये. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंची नेमकी भूमिका काय यावर कोणी बोलत नसलं तरी मनोज जरांगेंनी म्हटलं, सांगून टाकलंय की एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणावर कामच करून दिलं नाही. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे मराठा समाजाच्या भावना समजून घेणारे नेते आहेत असं मनोज जरांगेंनी सांगून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना विलनपासून हिरो बनवून टाकलंय. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी मात्र पुन्हा एकदा मिठाचा खडा टाकला. गावच्या सरपंच पदासाठी आणि राजकारणासाठी हे सर्व सुरू असून पूर्वी दिलेल्या SEBC मध्ये राजकीय आरक्षण नसल्यानेच आता राजकीय आरक्षणासाठी ही धडपड सुरू आहे. मात्र जरी दाखला मिळाला तरी त्याची व्हॅलिडिटी झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे की सरपंच होण्यासाठी किंवा गावगाड्याचा कारभार सांभाळण्यासाठी आरक्षण नकोच आहे. आणि जर राजकारणासाठीच आरक्षण व्हायचं असेल तर सरपंच पदा इतकी छोटी महत्त्वाकांक्षा मराठे ठेवणार नाहीत. इथे मुख्यमंत्री बदलवण्याची आणि सरकार पाडण्याची तयारी मराठा समाज दाखवतोय आणि तेवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे हे तर सोडूनच बोला की हे सगळं सरपंच पदासाठी चाललंय. जर राजकारणात घुसायचंच म्हटलं तर आजही अख्खं सरकार उलथपालथं होऊ शकतं. इतकी ताकद मराठा समाजामध्ये आहे हे चंद्रकांत पाटलांना सांगणं गरजेचं आहे. दुसरीकडे जर महत्त्वाची भूमिका जर बघितली तर काल अमित शहा हे मुंबईमध्ये होते. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची सह्याद्री अतिथीगृहावर जवळपास 1 तास चर्चा झालेली आहे. याआधीही मनोज जरांगेंचं आंदोलन हँडल करणं हे देवेंद्र फडणवीसांना जमलं नव्हतं. अंतरवाली सराटीत लाठीचार्ज केला. 1.5-2 वर्षांनंतर त्या गोष्टीची क्षमा मागितली आणि मनोज जरांगे आणि आंदोलनकर्ते आझाद मैदानावरती पोहोचल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांची खाण्याची पिण्याची व्यवस्था होणार नाही याची पुरेपूर काळजी सरकारनं घेतली. लाईटी बंद केल्या. आझाद मैदानात चिखलात त्यांना बसवलं. वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसी बळाचा वापर केला. मात्र तरीही जेव्हा मराठी ऐकणार नाही हे समजलं त्यावेळी मुंबईची BMC जागी झाली आणि थोड्याफार प्रमाणावरती सोयी सुविधा द्यायला तयारी दाखवली. म्हणजे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस बॅकफुटला गेलेत. मराठा समाजाचे सत्ताधारी आमदार जेवढे सत्तेत आहेत त्या प्रत्येकाचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा येतोय. सगळ्यांचं मत एकच आहे की मागच्या वेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी मनोज जरांगेंची समजूतही घातली होती आणि हे आंदोलन सुद्धा व्यवस्थित पद्धतीने हँडल केलं होतं. त्यामुळे आता फडणवीसांना हटवा आणि एकनाथ शिंदेंना पुढं करा. बरं, शिष्टमंडळ जे सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेलं आहे ते आज 3 दिवस झालेत तरीही मनोज जरांगेंच्या भेटीला का गेले नाहीत? एकनाथ शिंदेंना पुढं का केलं जात नाहीये? एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांची भेट का होत नाहीये? असे एक ना अनेक प्रश्न जे आहेत ते आत्ताच्या घडीला विचारले जात आहेत आणि त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं जर शोधायची असतील तर देवेंद्र फडणवीसांना हटवावं लागेल आणि इथपर्यंतचीच व्यवस्था मनोज जरांगे प्लॅनिंगशीर करून आल्याचं दिसतंय. आता तुम्हाला काय वाटतंय? मुख्यमंत्री बदलून आरक्षणाचा प्रश्न सुटेल की आहे याच सरकारकडून आरक्षण घेतलं पाहिजे?
कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल जवळून सबस्क्राईब करा। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल शरद पवार हे अहिल्यानगरमध्ये असताना त्यांनी म्हटलं की कायद्यामध्ये बदल करा, तामिळनाडूमध्ये 72% आरक्षण आहे, तसंच आरक्षण इथेही दिलं जाऊ शकतं, ते टिकलं तर हेही टिकेल, पण त्यासाठी कायद्यात बदल करणं गरजेचं आहे। त्या शरद पवारांवरती सुद्धा अजून मनोज जरांगे काहीही बोललेले नाहीयेत। 4 टर्म मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार आज मनोज जरांगेंच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यासाठी राजेश टोपे पुढाकार घेत आहेत। पण तुम्हाला काय वाटतंय? शरद पवार जर मराठा आंदोलनस्थळी आले तर मराठा समाज शरद पवारांच्या भूमिकेचं समर्थन करेल की चले जाओच्या घोषणा देईल? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।